सो हॅलो गाईज, जय भीम सर्वांना. सो मी आता आहे महाडमध्ये, महाडच्या चौदार तळ्यामध्ये आणि समोरच माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. सो गाईज, तुम्ही बघू शकता समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू आहे आणि हे पूर्ण असं हे चौदार तळा आहे हे पूर्ण. तर गाईज, ही जी प्लेस आहे म्हणजे ही जी तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू आहे आणि हे जे पूर्ण मीन्स ही जी प्लेस आहे ही एक टुरिस्ट प्लेस नाही आहे. मीन्स खूप लोकांना असं वाटतं ही टुरिस्ट प्लेस आहे, बट ती टुरिस्ट प्लेस नाही आहे. ही आहे प्लेस न्यायासाठी, हक्कासाठी एक माणूस जो लढला त्याच्यासाठी ही प्लेस आहे. म्हणजे ह्याचं हिस्ट्री जर आपण बघितली तर 20 मार्च 1927च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांसोबत इकडे पाणी पिण्यासाठी आले होते ते. कारण 1920च्या दरम्यान आपल्याला दलित बांधव म्हणजे आपल्या लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा भेटायचं नाही. मीन्स पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला. मग 20 मार्च 1927ला ते दलित बांधवांसोबत इथे महाडच्या चौदार तळ्यावर इथेच येतात आणि पहिलं ते पाणी पितात आणि त्यांचं अनुकरण करून मग बाकीचे सगळे आपले बांधव जे आहेत ते पाणी पितात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बघा ना, आजकाल इझिली आपल्याला पाणी भेटून जातं. म्हणजे आपण बिस्लेरी म्हणा किंवा कोणाकडे आपण जर मागितलं तर ते आपल्याला पाणी देतात. बट त्यावेळी 1920च्या वेळी असं नव्हतं. त्यावेळी सिच्युएशन्स पूर्णपणे वेगळ्या होत्या. आत्ता जे आपल्याला इक्वॅलिटी सगळं बघायला भेटतंच हे त्यावेळी नव्हतं. त्यावेळी सगळं वेगळं होतं. पिण्याच्या पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे आणि एकमेव महामानव ते आहेत जे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करतात. फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर त्यांनी काळाराम मंदिर, परत खूप सारे त्यांनी त्यांच्या एकाच आयुष्यात संघर्ष केलेला आहे.